का प्रत्येक जण डॉक्टर होतं की नाही. कोणी वेगवेगळ्या क्षेत्र, कोणी प्लंबिंग करतोय, कोणी काहीतरी कार्पेंट्रीचा करतोय, कोणी काय मोटर मेकॅनिकचा करतोय, कोणी वेल्डिंगचा जॉब करतोय, कोणी वेगवेगळी प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात लोक जातात. जो कंडक्टर असतो लहानपणी बोलतो का मी कंडक्टर होणार मोठा होऊन, तो बोलतो का कधी कधी मुलाला बघितलं का हा बाळा मोठा होऊन काय होणार, तो काय बोलतो डॉक्टर किंवा इंजिनियर. पहिल्यापासूनच ते मनामध्ये सांगितलं आहे, मनामध्ये टाकलेलं आहे, ते माइंडमध्ये टाकलेलं आहे ते. आणि तसंच आपण होतं आहे. पण प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत नाही, पण प्रत्येक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये डॉक्टर होऊ शकतो. कोणी तुम्हाला अडवलं आहे, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर होऊ शकतात. काय करता तुम्ही, कुठला ट्रेड घेतला आहे, इलेक्ट्रिकलमध्ये डॉक्टर व्हा. तुमचं ट्रेड इलेक्ट्रिशियन एसीमध्ये डॉक्टर व्हा ना, आप एसी में डॉक्टर बनो ना. भारत रत्न लता दीदी का नाम सुना है, किती शिकले, 15वी डॉक्टर. लता दीदी किती शिकले, 12वीं शिकले. कहाँ जन्म हुआ था, मध्य प्रदेश में इंदौर में जन्म हुआ. सलमान सर जहाँ पे हुए ना, सलमान खान जहाँ पे पैदा हुए, इंदौर में पैदा हुए सर, वहाँ पे लता दीदी पैदा हुई और मात्र 1.5 दिन स्कूल गई. किती, 1.5 दिन. आप लोग तो ज़्यादा पढ़े, मेरे को लगता है लता दीदी से ज़्यादा पढ़े. सोचो उसको भारत रत्न मिल गया. काय केलं त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट झाली. उसने जो गाना गाया आज शरीर से नहीं है, लेकिन उसके गाने आज भी जिंदा है, उसको जिंदा रखते हैं. तुम्ही ऐका ना, कुठलं तरी गाणं ऐका, वो शायद काजोल पे है या किस पे भी है, रेखा पे, सभी के लिए उसने गाना गाया. फक्त तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपला डॉक्टर व्हायचं आहे. बस आपल्या क्षेत्रामध्ये डॉक्टर व्हायचं आहे, बाकी जाऊ द्या. तुमचं जे तुम्ही क्षेत्र निवडलं आहे, कुठलं घेतलं आहे, निवडलं इलेक्ट्रिशियन. बस आता इलेक्ट्रिशियनमध्ये आपल्याला डॉक्टरेट करायचं आहे. करंट काय असतं, कसं दिसतं, करंट कसं दिसतं, हिरवा कलर, लाल कलर दिसतं, ब्राऊन कलर आहे का, करंट नाही दिसत. मग कसं माहीत पडतं तुम्हाला, कसं जाणवतो, हां हात लावल्यावरती, परिमाणाने. अजून काय, आता इथे करंट आहे की नाही मला कसं माहीत पडेल, हात लावले, डायरेक्ट हात लावणार. मग काय करणार, काहीतरी असेल ना आपल्याकडे, काहीतरी असेल ना, तापारियाचं ते काय असतं, ते असं हात ठेवतात आणि लाल लाईट दाखवतात की डायरेक्ट हात लावून जरा चेक करू जरा एक लाईट करंट आहे की नाही. करंट आहे. मी ओमानमध्ये होतो, एका पाकिस्तानीला बोलवलं इधर, असं तो बिचारा मजदूर होता. तर उसको बोला ये वायर को हाथ लगा, तुमको 10 बीरो क्या रहता है अपना रियाल. सर पण होते ना ओमानमध्ये, ते को 10 रियाल देता है, इसको हात लगा. तो हातच नाही लावला तयार. त्याला आम्ही दिला वायर, असंच वायर, ओपनच वायर होता, कुठे काय कनेक्शनच नव्हतं, असंच वायर होता, खाली पडलेला होता. इसको बोला ये वायर को हात लगा, तो को 10 रियाल देता है. तो हातच लावायला, त्या 10 रियाल म्हणजे 1000 तेव्हा 1000 रुपये होते. तो तयारच नव्हता हात लावायला. बरोबर ना, हात कसं लावणार, तुम्हाला तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट दिलेलं असेल. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर व्हा ना. कोणी तुम्हाला अडवलं आहे, कोणी अडवलं आहे का, कोणी बोललं आहे का, नाही. ठीक आहे ना, डॉक्टर नाही झालो काय हरकत नाही, इंजिनियर नाही झालो काय हरकत नाही, आर्किटेक्चर नाही झालो काय हरकत नाही, टॉप नाही झालं काय हरकत नाही, मोठा माणूस नाही झालो काय हरकत नाही आहे. पण इलेक्ट्रिशियन लोक काय मोठं माणूस होऊ शकत की नाही होऊ शकतं. एक प्लम्बर बड़ा आदमी हो सकता है, एक प्लम्बर एक गाड़ी नहीं खरीद सकता है क्या, एक मोटर मैकेनिक एक गाड़ी नहीं खरीद सकता है क्या. हां, आता जे मी बोलणार ते तुम्ही बोलायचं. काय बोललो मी, जे मी बोलणार ते तुम्ही बोलायचं. हां सर, या साईडला या ना. जे मी बोलणार, गणपती बाप्पा मोरया. हाच तर लफडा आहे ना. काय होतं, काय बोललो होतो मी, हां तुम्ही काय बोलले, का असं मी बोलो, जे मी बोलणार तेच बोलायचं. तुम्ही काय केलं, इथेच नियम मोडला. आता पहिला नियम इथेच मोडला. आता पण हे तुमचं पण चुकी नाही आहे, हे ऑलरेडी प्रोग्रामिंग केलेलं आहे. हे प्रोग्रामिंग, अरे तुम्ही हे ना, अरे तुम्ही गुप्ता लोक ना, तर गुप्ता लोक पाणीपुरी विकू शकतात. अच्छा, अरे तुम्ही हे मोरे लोक ना शेती करू शकतात. अरे तुम्ही हे ना, तुम्ही हेच करू शकतात. अरे तुम्ही पाटील ना, पोलीस पाटील, तुम्ही पोलीसमध्ये जाऊ शकतात. कोणी सांगितलं, तुम्ही काही करू शकतात. नाही, तुम्ही ITI मध्ये जातात ना, ते काय तुम्ही प्रायव्हेट ITI वाले आहे ना ते. अरे तुम्ही प्रायव्हेट ITI वाले, अच्छा, तर प्रायव्हेट ITI वाले पुढे नाही जाऊ शकत का.
अरे वो आप तो लड़की लोग है ना, लड़की लोग आगे नहीं। अरे किसने बोला लड़की लोग आगे नहीं जा सकता है? अरे वो आगे जाके राष्ट्रपति बन सकता है। कौन है राष्ट्रपति? हाँ कौन है? लड़की है कि लड़का है? बस इतने ही बताओ। नाम तो चलो ठीक है, बहुत दूर की बात है। कौन है? लेडीज है क्या जेंट्स है? काय नाव है ते पण? व्हेरी गुड, द्रौपदी मुर्मू। कहाँ से है वो? मुंबई से है, कोलकाता से है, चेन्नई से है, कहाँ से है? बहुत बड़े शहर से है क्या? साहब वो आदिवासी पाड़ा से है। आदिवासी पाड़ा की महिला कहाँ पे जा सकती है? देखो, राष्ट्र की प्रथम महिला, प्रथम सदस्य, प्रथम नागरिक बन सकती है। राष्ट्र की प्रथम नागरिक बन सकती है। और कोई एकदम बहुत ब्यूटी पार्लर में जाके सज धज के बाल बिल खुले नहीं, उसका देखो आपको देखने के बाद लगेगा किधर कोई शो शाइनिंग नहीं है, कुछ नहीं है, कुछ भी नहीं, हाथ में ऐसा बांगडी बिंगडी नाही, एक कडा रहेगा बस, काहीच नाही त्यांच्याकडे, काही होऊ शकतो। एक फुगेवाला होता, फुगे क्या फुगे, कसं आहे पुढची लाईन? डोक्यावर फुगे, केसावर फुगे। एक फुगेवाला राहता है, असंच तो कुठेतरी कर्जतमध्ये जातो, मामदापूरमध्ये, मामदापूर माहिती आहे का? असंच कुठेतरी जातो मामदापूरमध्ये, कुठेतरी तो फुगे विकत असतो। त्याच्याकडे 4 रंगाचे फुगे असतात, बोला, हिरवे, पिवळे, लाल आणि निळे, 4 रंगाचे बलून। तो असं त्यामध्ये हवा भरतो, त्याला दोरे बांधतो, वरती फेकतो, खाली खेचतो, वरती फेकतो, खाली खेचतो। मुले बघायचं, शाळेकरी मुले यायचं, ते बघायचं आणि सांगायचं, काका मला हे हिरवा पाहिजे, निळा पाहिजे, पिवळा पाहिजे, असं करत करत ते घेऊन घरी जायचं। एक दिवशी एक लहान मुलगा येतो त्यांच्याकडे, तर त्यांचं काहीतरी कपडा असतात असा जोरात ओढतो, तो बघतो, काय पाहिजे बाळा, कुठला रंग पाहिजे? काका मला बलून नाही पाहिजे, फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे। हे निळे रंगाचा बलून वरती जातो, कुठल्या रंगाचा? निळे। हे पिवळे रंगाचा बलून वरती जातो, हे हिरवे लोक वरती जातात, हे केसरी रंग आहे ना, भगवा कलर, हे लोक वरती जातात। समजा काळ्या रंगाचं बलून घेतलं तर वरती जाईल का? कुठला प्रश्न काय विचारला? हां, जाईल का वरती? नाही जाणार, नाही जाणार, जाईल? काळ्या रंगाचं कसं जाणार वरती? तो सूर्याला हे करतो ना, काय कटिबंध काय असतं ना, ते सूर्याला तो अडवतो ना। काळ्या रंगाचा बलून वरती जाईल का? बघितलं आहे का काळ्या रंगाचं बलून कधी वरती जाताना? बघितलं आहे का? नाहीच बघितलं आहे। तर जाणार की नाही जाणार? नाही जाणार। जाणार? जाणार? नाही जाणार। व्हेरी गुड। नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, बोला सर। नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, जाणार, जाणार। आणि त्यांनी बघितलं, त्या मुलाला बघितलं पहिले, तो मुलगा बिचारा एकदम गरीब होता, त्याचे कपडे फाटलेले होते, पॅन्ट फाटलेले होते, पायामध्ये चप्पल नव्हतं, माती लागलेली होतं। त्यांनी समजलं, हा प्रश्न फुग्याचा नाही आहे, हा प्रश्न फुग्याचा नाही आहे। आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या वर्गामध्ये आपण राहतो, ज्या गावात राहतो, ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो, हा प्रश्न तिथला होता, हा त्या क्षेत्राचा होता। आणि त्यांनी लगेच ओळखला, माय डिअर चाइल्ड इज नॉट कलर ऑफ बलून। बाळा, हे जे बलून असतं ना, हे कलरमुळे वरती नाही जात, कुठलाही कलर असू द्या, कलरमध्ये काही ताकद नाही आहे, कलरमुळे तो वरती जात नाही। वो गुप्ता है, शर्मा है, मोरे है, भोपी है, कोई लेना देना नहीं है साहब, कोई लेना देना नहीं है, कोई लेना देना नहीं है। उसका जाति कौन सा है? कोई लेना देना नहीं है। उसका मज़हब कौन सा है? कोई लेना देना नहीं है। तो हिंदी भाषी के, मराठी भाषी के, गुजराती भाषी के, तो कुठली भाषा बोलतो, आगरी बोलतो, काय बोलतो, काही घेणं देणं नाही आहे, काहीच घेणं देणं नाही आहे। त्याचा रंग कसा आहे, काहीच घेणं देणं नाही आहे। तो बुटका आहे, उंच है, काहीच घेणं देणं नहीं है। रामपाल यादव का नाम सुना है? सुना है आपने? रामपाल यादव का नाम नहीं सुना है? भूल भुलैया देखा? वो एक इतना बड़ा हीरो है, राजपाल यादव, सॉरी, राजपाल यादव देखा है ना? वो लाल भगवा कलर लेके वो छोटी बांध के आता है। किती पैसे घेतले असेल त्या मूवीमध्ये? असा लहान रोल करण्यासाठी किती पैसे घेतले असेल? 5 लाख रुपये, 10 लाख रुपये? नहीं साहब, 1.5 करोड़ रुपया लिया। किती? म्हणजे आहे का त्या हिरो सारखं काय आहे का त्यामध्ये? एवढंच काहीतरी हाईट आहे त्याची। मी भेटलो आहे त्यांना, आता इंदोरमध्ये आमचा एक प्रोग्राम होता, तिथे भेटलो होतो। इतनी हाईट आहे, एकदम सिंपल माणूस आहे, एकदम सिंपल बोलायला कसं आहे।
सिंपल कुर्ता घालून आला होता. पण 1.5 कोटी रुपये घेतले. म्हणजे असं काय होतं त्यामध्ये? माय डियर चाइल्ड इज़ नॉट कलर ऑफ बलून, व्हाट्स इनसाइड इट. बलून के अंदर जो होता है ना वो चीज़ इसको ऊपर लेकर जाती है. आप कौन है कोई लेना देना नहीं, आपने कैसे कपड़े पहने कोई लेना देना नहीं है. आप जब इंटरव्यू देने जाएंगे, सामने बैठेंगे ना इंटरव्यू देते समय, तो आपका इंटरव्यू आपके एटीट्यूड पर होगा. आपका एटीट्यूड कैसा है, आपका एटीट्यूड कैसा है, तुमचा एटीट्यूड कसा है. अपन बोलते ना यार उसको बहुत एटीट्यूड है, वो एटीट्यूड की बात नहीं हो रही. यहाँ पे एटीट्यूड है नज़रिया. ए से लेके जेड तक अगर 1 2 3 4 5 है तो जेड कितने नंबर पे आएगा? 26 पे आएगा. तो एटीट्यूड का कैलकुलेट किया गया. एटीट्यूड रहेगा तो आप लाइफ में 100% तुम्ही सक्सेस होणार. 100% तुम्ही सक्सेस होणार. एक पेज निकालो ना बेटा. 100% तुम्ही सक्सेस होणार. फक्त काय पाहिजे तुमच्याकडे? ॲटिट्यूड. कुठला ॲटिट्यूड? निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह. आजपासून तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला ठेवायचा है. फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सिर्फ आपको क्या करना है? पॉजिटिव एटीट्यूड रखना है. और जब आपके पास पॉजिटिव एटीट्यूड रहेगा तो आप कुछ भी कर सकते हैं. आप आइए ना बेटा. हाँ, आता काय नाव आहे?